सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। देगलूर तहसील कार्यालयात शिवसेनेचे क्या हुआ तेरा वादा आंदोलन। भाजप प्रणित शासनाने लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार, शेतकरी बांधवांना पीक विमा देणार, शेतीमालाला योग्य भाव देणार, शेती उत्पादन वाढ करणार, खते व बियाणे फवारणी औषधे दर कमी करणार, शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा करणारे, लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणार, हर घर जल देणार, 25 लाख सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार, नोकऱ्या देणार, 45,000 गावांना पाणंद रस्ते देणार यासह बियाणं व खते यांची चढ्या भावाने व बोगस निकृष्ट दर्जाची विक्री होत आहे, याची चौकशी करावी जाहीरनाम्यातील आश्वासन दिले होते। पण निवडणुकीनंतर या आश्वासनाचा विसर पडला आहे। त्यामुळे याचा निषेध व या आश्वासनाची आठवण करून देऊन भाजप जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करावे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मराठवाडा संपर्क प्रमुख तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात, जिल्हा प्रमुख भुजंग पाटील यांच्या आदेशाप्रमाणे आज दिनांक 5 जून रोजी शासनाकडे तहसीलदार भरत सूर्यवंशी यांच्या मार्फत निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे। या निवेदनावर शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश पाटील देगलूर, शिवसेना तालुका प्रमुख बालाजी पाटील इंगळे खुतमापूरकर, जिल्हा समन्वयक माजी जिल्हा परिषद सदस्य नागनाथ वाडेकर, मतदार संघ प्रमुख पांडुरंग पाटील थडके, मतदार संघटक राजेंद्र इंगळे खानापूरकर, युवासेना तालुका समन्वयक तथा शिवसेना सोशल मीडिया तालुका प्रमुख भागवत पाटील सोमूरकर, उपतालुका प्रमुख मानाजी पाटील लोणे, विभाग प्रमुख हनुमंत पाटील शिवणीकर, अल्पसंख्याक सेना शहर प्रमुख सय्यद मीर सय्यद हानू मिया, मतदार संघ प्रवक्ते सरपंच बालाजी चोपडे खुतमापूरकर, शहर संघटक भगवान जाधव, उपशहर प्रमुख बाबूराव मिनकीकर, उपशहर प्रमुख मैष्णाजी पैलावार, युवासेनेचे राहुल सोनकाबळे, विनोद सोनकाबळे, देगलूर शहर प्रमुख संजय अण्णा जोशी, शहर प्रमुख रवींद्र उल्लेवार आदी शिवसेना पदाधिकाऱ्यांचं असंख्य शेतकरी बांधव, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी शासनाच्या विरोधात व मागण्यांसाठी घोषणाबाजी करून तीव्र व उग्र निदर्शने करण्यात आली आहे। सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी चंद्रकांत गज्जलवार वळककर, देगलूर।